अखंड हरिनाम सप्ताहाच्या तसेच शारदीय नवरात्र उत्सवाच्या मी सर्वप्रथम समस्त ग्रामस्थांना शुभेच्छा देते। आणि आपण शारदीय नवरात्र उत्सव हा साजरा करतो, हा आदिशक्ती आदिमायेचा जागराचा उत्सव असतो। परंतु खऱ्या अर्थाने आपल्या महिला बहिणींची जर उपस्थिती पाहिली तर खऱ्या अर्थाने आज नारी शक्तीचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा साजरा होत आहे। आणि देव येतो, आई साहेब येतात, ते फक्त धर्माचं रक्षण करण्यासाठी। ज्यावेळेस जीवनात काही संकट येईल ना, आई साहेबांना अंतकरणापासून हाक मारा। या नारदाच्या गादीला साक्षी धरून सांगते, जर अंतकरणापासून हाक मारली ना, या आई साहेब आल्याशिवाय राहणार नाहीत। पण त्यासाठी भजन झालं पाहिजे ना, झालं पाहिजे की नाही? म्हणून सर्वांनी हाताने टाळी आई साहेबांचं मुखानं नाव। आई उदे ग अंबाबाई, 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 आई उदे। महायोग पीठे तटे भीमरात, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं समागत्य तिष्ठ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. आत्मरूपकणीषु केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. निजं निर्गुणं निर्विकल्प निरीह चिदाकाशमाकाश वासं भजेऽहम्. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चन्द्रघण्टेति, कुष्माण्डेति चतुर्थकम्. पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीति चाष्टमम्. नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिता. उक्तानि तानि नामानि ब्रह्मणेव महात्मनः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरुनाथा तुमचे पाय दोन्ही कृष्ण वंदे जगद्गुरु. मस्तक हे पायावरी, यावर करी सतांचा, यावर करी सतांचा, यावर करी सतांचा. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आवाज द्या. आवाजच नाही, आवाज द्या. बोलताना आवाज आला पाहिजे. ज्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत, या पवित्र पावन भूमीमध्ये, या विश्वाची आल्हादिनी शक्ती असणारी, ह्या जगाचं मूळ तत्व की जिच्यापासून जग सुरू आहे, जिच्या पासून जग चालतं आणि जिच्यापासूनच या जगाचा संहार आहे, ह्या जगाची आल्हादिनी शक्ती असणारी आदिशक्ती दुर्गा माता. आणि या दुर्गा मातेच्या आज नवरात्र उत्सवानिमित्त जय दुर्गा भवानी मित्रमंडळ आयोजित चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 42वे आणि या 42व्या वर्षातील खऱ्या अर्थानं आजचं हे 5व्या दिवसाचं पुष्प ज्यांनी माझ्याकडे सोपवलं
दिवस 5वा आणि आजची माळ 6वी. तर अशा या 6वे माळेचं 5व्या दिवसाचं पुष्प ज्यांनी माझ्याकडे सोपवलं ते म्हणजे जय दुर्गा भवानी मित्र मंडळ. तसेच खऱ्या अर्थानं सर्वच ग्रामस्थ असतील, आयोजक संयोजक नियोजक असतील, सर्व सप्ताह कमिटी असतील, सर्व आयोजक संयोजक सगळीच मंडळी. आणि आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे श्री प्रशांत हरिभाऊ काळे हे काका असतील, तसेच श्री नितीन काका कोलते असतील. अशी सगळीच प्रेमाची माणसं सप्ताह कमिटीला त्या ठिकाणी योगदान करणारी सगळीच मंडळी. आणि या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी ही सेवा सोपवली. त्याबद्दल सर्वांचं अंतकरणापासून मनापासून आभार मानते. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक मंडळी असतील, वादक असतील, विनेकरी असतील, टाळकरी असतील, पेटीवादक असतील, सर्व श्रोतावर्ग असेल, सर्वांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि सेवेला सुरुवात तरी म्हणा. विडाला विडाला खऱ्या अर्थानं तुमचं गाव माझ्यासाठी काही अपरिचित नाही. कारण आज सकाळी बसल्या बसल्याच कार्यक्रमांची अशी यादी काढली. म्हटलं बघावं तरी खानोट्यात नेमके कार्यक्रम किती झालेत. 10-12 कार्यक्रम तरी झाले असतील गावात. सर्वांच्या परिचयाची तुमचंच लेकरू आहे. आणि खऱ्या अर्थानं सप्ताह कमिटीतील ही बरीचशी मंडळी, भोसले काका असतील, अशी सगळीच प्रेमाची माणसं, सगळीच ओळखीची आहेत. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थिती ज्यांची लाभली असे आपल्याच गावातील भीमराव आबा पवार असतील, सगळीच प्रेमाची माणसं या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वाची माऊली असणारे, खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे पाहिलं की आपल्या आईची आठवण येते, सगळ्या साधकांचं हृदयस्थ स्थान असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा या ठिकाणी हरिपाठ प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. किती बोला आता तुम्ही, गप्पा खालचे बोला. आपलं काम आपण करतोय, आता काम राहिले खालच्यांचं. किती चरणाचा अभंग आहे? हा, असं बोला. आणि अभंग काही अपरिचित नाहीये, कारण अभंग कशातला आहे? मन गाथ्यातला आहे. कशातला आहे अभंग? हरिपाठातला आहे, बरोबर. आता बसलेल्या मंडळींना एक प्रश्न आहे. या ठिकाणी आपण कार्यक्रमाला आलो आहोत, याचा अर्थ आपण परमार्थिक 100% असणार. म्हणून बसलेल्या मंडळींना एक साधा आणि सोपा प्रश्न, फक्त अभंग किती आहे ते सांगायचं. आता म्हणा महाराज कुठून दुर्बुद्धी सुचली, पुढे येऊन बसलो. अभंग सोपा आहे, पाठातला आहे, सुटसुटीत आहे. माऊलींचे अभंग शक्यतो कळत नाहीत. हरिपाठातले असले तरी काही अभंग डोक्याच्या वरून जातात. पण असणारा आजचा अभंग फार गोड आहे, प्रसंगाला अनुरूप आहे. कसा? ज्या मातेच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, त्या मातेची पूजा केली जाते, भक्ती केली जाते. पण भगवंताची भक्ती, आई साहेबांची भक्ती काय स्वरूपाची असावी, किंवा भक्तीमध्ये काय असणं गरजेचं आहे? माणूस भक्ती करतो, माझ्या सहित इथं बसलेला प्रत्येक जण भक्ती करतो, प्रत्येक जण परमार्थ करतो. पण संतांनी सांगितलेली परमार्थाची रीत आणि आपण करतो तो परमार्थ, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि त्याच भक्तीचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात. आता बोला अभंग कितवा? अभंग ऐका आधी बरं.
पण मी एकटी म्हणणार. आपल्या गावात मला वाटते 2-3 सप्ते असतात, बरोबर बरोबर ना? हा, फक्त अभंग मला सांगा. अभंग असा आहे, भावे विन भक्ती, पुढं भक्ती विना. बोला घरी, आपला आवाज लय चालतो, मी पण एक महिलाच आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती, कैसे निदैवत उगार आहे निवांत. सायासे करिसी हरिसी न भजसी, ज्ञानदेव म्हणे. त्यांनी उक्त घेतलं काय, तुटेल धरणे. आता वाजवा स्वतःसाठी टाळ्या. वा माय बाप, अभंग ऐकून घ्या. अभंग गोड आहे. या अभंगामध्ये भक्तीचं स्वरूप माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय फार प्रखरपणे मांडतायत आणि फार गोड शब्दात मांडतायत. कसं? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. ज्ञानोबारायांना या अभंगातून सांगायचंय की भावाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत कसं? जसं अंगात बळ असल्याशिवाय ताकदीच्या गप्पा मारू नाही, अगदी त्याचप्रमाणे भावाशिवाय मुक्ती, भावाशिवाय भक्ती ही कधी फलद्रूप होत नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती माणसाला मिळू शकत. म्हणून माऊली सांगतात, भाव ठेवा, प्रेम ठेवा, विश्वास ठेवा. जर हे नसेल ना तर तो भगवान परमात्मा त्या आई साहेब कशा काही लवकर प्रसन्न होतील. कारण जर भक्ती नसेल, त्या भक्तीत भाव नसेल तर आई साहेब येतील का आपल्यापाशी? बोला. जर अंतकरणापासून भक्ती नसेल तर आई साहेब संकट काळात उपयोगी पडणार. त्याला आतून बोलवावं लागतं माय बाप. मग संत सांगतात आतून भक्ती जमली पाहिजे, भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. म्हणून व्यर्थ शिनू नका. काय करा? एकच काम करा बस. काम असं, जेवढ्या अट्टहासानं, जेवढ्या कष्टानं तुम्ही प्रपंच करता तेवढ्याच अट्टहासानं, तेवढ्याच कष्टानं परमार्थ सुद्धा झाला पाहिजे. पण माणसाचं काय होते? संसार करतोय आतून आणि परमार्थ. उदाहरण देऊ का? पट्टला असं माता माऊल्यांसाठी आपण जेवढं आतल्या हातानं पैसे संसारात बाजूला काढून ठेवतो तेवढंच आतल्या हातानं सप्त्याला दान देतो का? विशेष आहे ना. ही भक्ती आहे, हा परमार्थ आहे आपला. संत सांगतात परमार्थ तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी. परमार्थ सोपा आहे, अगदी अगदी गोड आहे परमार्थ. पण तो कधी? ज्यावेळेस त्या भक्तीमध्ये भाव असेल, प्रेम असेल, विश्वास असेल आणि हे सगळं असण्यासाठी भगवंताचं भजन असेल, त्यावेळेस काय होईल माहितीये का? ही संसारातली जी माया आहे, की जी माया आपल्याला त्या भगवंतापासून दूर करते, ती माया फक्त बाजूला होईल. मी नेहमी सांगते, आजपर्यंत कुठलेही कीर्तनकार किंवा कुठलेही संत महात्म्यांनी आजपर्यंत सांगितलं नाही संसार सोडा आणि परमार्थ. कारण बोलणारे पण सगळे संसारिकच आहेत. कुणी सांगत नाही आपली आपण करा सोडवणं, फक्त संसार बंधन, माया बाजूला करा बस. आणि ज्या वेळेस ही माया बाजूला होते त्यावेळेस भगवंत आई साहेब आपोआप आपल्या जवळ येतात. त्यासाठी त्या भगवंताचं भजन. आणि हेच आपले माऊली या अभंगात आपल्याला सांगतात. विठाल विठाल खऱ्या अर्थानं ज्या माऊलीच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहे, खऱ्या अर्थानं जिच्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी शक्ती निर्माण होते. असं वाटतं सगळी ऊर्जाच आपल्या अंगामध्ये संचारली आहे. त्या माऊलीचं तिच्या दरबारामध्ये सुरुवातीला भजन होणं किंवा भजन घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून सर्वांनी टाळी वाजवून आईसाहेबांचं भजन करायचं. ज्यांना पाठ असेल त्यांनी म्हणा, त्यांनी पाठ नसेल नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी. देवे दिला देह भजना करे टाळी बोला. आता ते त्याचं नाही बरं का.
हाताने टाळी वाजली पाहिजे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंदजिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेक्षिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य तपदिनी शैलसुते मा शैलसुते मा शैलसुते. अजून पुढचं घेतल्यावर झोपत्याल. विठाल विठाल पहा, चांगला विचार केला तर या संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये सगळीकडे बर का, सगळीकडे त्या भगवंताचीच सत्ता आहे. आई साहेबांची सत्ता आहे. कसं मला सांगा. आपण बोलतो, चालतो, फिरतो, उठतो, बसतो, खातो, पितो, जवळजवळ सगळे व्यवहार करतो. कुणामुळं? मी अंजनगाव बारामती पासून इथपर्यंत आले. आता नारदाच्या गाडीवर उभी राहून बोलते. कुणामुळं? म्हणा गाडीमुळं. कुणामुळं चाले हे शरीर? कोणाची आसक्ती आणि कोण बोलविते हरिविन. चालतोय बोलतोय सगळं त्यांच्या सत्तेने. माणसाचं सोडाच, वृक्षाचेही पाने हाले त्याची तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदास बोलणे, तुझी सत्तेने वेदास बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, दुनिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे, सूर्याची चालणे, सूर्याची चालणे, महाराजांनी काय प्रमाण घेतलं? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे आणि सूर्यासी चालणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. सगळं चालतं ते त्या भगवंताच्या सत्तेनं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या, म्या हालविल्या. महाराजांनी नाही बर का, भगवंताने. संत सांगतात सगळं काही त्याच्या सत्तेनं चालू आहे. मग आता आपण कशावर जगतो याच्या मुळाचा विचार केला तर माणसाला जगण्यासाठी नेमकी कशाची गरज असते? बोला. सिंपल प्रश्न आहे. वा वा वा, काय सांगितलं ताईनी? वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कशाची गरज? अन्न, वस्त्र. मला पण शाळेत तेच शिकवलंय. अन्न, वस्त्र, निवारा, ह्या 3 गोष्टींची गरज. पण बारीक विचार केला तर अन्न तयार करण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी लागतं, बरोबर? वस्त्र तयार करण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी लागतं. निवारा तयार करण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी लागतं. किंवा अन्नाशिवाय माणूस, अन्नाशिवाय माणूस जगू शकतो
बरोबर. अण्णा हजारेंना आपण पाहिले, जरांगे पाटलांना आपण पाहिले, बरोबर. वस्त्र नसेल, आता चांगला माणूस नाही जगणार बरं का, पण येड वस्त्राशिवाय जगू, निवाऱ्याशिवाय माणूस जगू शकतो. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याची माणसाला फार गरज असते जीवन जगण्यासाठी, आणि त्या गोष्टी जर कोणत्या असतील त्या 3 गोष्टी, ऊन, ऐका, ऊन, वारा आणि पाऊस, ह्या 3 गोष्टींची माणसाला सगळ्यात जास्त आवश्यकता असते. मग आता बसलेल्यांना प्रश्न आहे, ऊन, वारा आणि पाऊस हे तयार करण्याकरिता, निर्माण करण्याकरिता जगात एखादी मोठी कंपनी किंवा फॅक्टरी आहे का बरं? नाही. पर ऊन, वारा, पाऊस आपल्याला मिळण्याकरिता आपल्याला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत, त्यामध्ये सर्वांना समान. मग विचार करा, हे ऊन, वारा, पाऊस अर्थात उष्णता, हवा आणि पाणी हे पदार्थ कोणी निर्माण केले? आपल्याला फुक्कट वापराय कोणी दिले? पुरावा आहे, विटेवरी जाती काबुले समान, विटेवरी जाती काबुले समान, पाऊले आणि तोची एक दान. ह्या देवानं, या भगवंतानं, या आई साहेबांनी सगळी सृष्टीच आपल्याला दान दिलेली आहे. सगळ्यात मोठा दान शुरतोय. मग विचार करण्यासारखी गोष्ट, देवानं जर ऊन, वारा, पाऊस म्हणजेच उष्णता, हवा आणि पाणी हे पदार्थ जर निर्माणच केले नसते तर इतर ग्रहाप्रमाणे या पृथ्वीवर सुद्धा दगड, गोटन, मातीच राहिली असते. मग आपण कुठे असतो? काय विचार? माणसं विचार करतात ना, करतात. कसला? काय केल्यावर आपण मोठं होऊ, काय केल्यावर आपल्याला मोठं घबाड मिळेल, काय केल्यावर आपलं चांगलं होईल आणि शेजारच्याचं मी नाही म्हणणार. ते म्हणतात ना, आपल्या घरातली लाईट गेली, लाईट का गेली माणूस ह्याचा विचार करत ती आधी बाहेर जाऊन बघते शेजारच्याची हाय का. त्याची जर गेलेली असली तर मग लय जीवाला बरं वाटतं. पण आपल्या घरात लाईट नसेल आणि समजा त्याच्या घरात लाईट असेल, आमच्या माता माऊल्या घरात पाय आपटत त्याच्यात, आव लाईटीला काय झालं बघा ना. म्हणजे माणूस विचार करा, विचार माणसाचे कुठल्या लेवलचे. संत सांगतात, देवानं हे पदार्थ निर्माण केले म्हणून तुम्हा आम्हाला या सर्वांना हा सुंदर असा माणसाचा देह प्राप्त झाला. बरोबर. आता बसलेल्यांसाठी एक प्रश्न आहे, या संपूर्ण पृथ्वी तलावर देवानं सर्वात चांगला देह नेमका कोणत्या प्राण्याला दिलेला आहे? वा, कुणाला? कुणाला? माणसाला. बरोबर. म्हणजे माणसाचा देह सगळ्यात चांगला. मग आता मला सांगा, सगळ्यात खराब विष्ठा कोणाची? घाणेरडी, घाण वास येणारी. मग आपला देह चांगला म्हणावा का?
पुरावा याला. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार. शरीर दुःखाचे कोठार. माझ्या सहित इथे बसलेल्या प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या दुःखानं गांजलेला आहे. पुढे जाऊन तुकोबराय सांगतात शरीर रोगाचे भांडार. इथे बसलेल्या फक्त एकाच माणसानं हात वर करा की ताई माझं काहीच दुखत नाही. करा बरं हात वर. वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जुनी माणसं होतीच तशी. खाणं काय होतं, आमच्यासारखे आता हायब्रिड खाऊनच जायला लागले. आज 5 वर्षाच्या मुलाला, आज 5 वर्षाच्या लेकराला डायबिटीज आहे. आज महिन्यातून एक तरी घटना अशी कानावर येते. 21 वर्षाचा तरुणाचा अटॅकने मृत्यू. 25 वर्षाचा तरुण गेला, कशानं? अटॅकने गेला. आज महिन्यात एक तरी घटना कानावर येते. कशामुळे? अहो म्हाताऱ्या माणसाचं जाऊ द्या हो, वय झालेलं आहे, पण आमच्या सारख्या तरुणांना म्हणावं वय अरा केपाट गेलं. आता आम्ही असं म्हणा मग म्हाताऱ्या माणसानं बोंब लाव का? संत सांगतात ते चुकीचं नाहीये. शरीर रोगाचे भांडार. पुढे जाऊन तुकोबराय सांगतात शरीर दुर्गंधीची थार. मी नेहमी सांगते इतर प्राणी मेले, गाय म्हैस कुत्रा असेल, शेळी असेल, मांजर असेल, ते मेल्यानंतर त्यांच्या शरीराचा जेवढा दुर्गंध येत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त माणसाच्या शरीराचा दुर्गंध येतो. एवढं हे शरीर घाण आहे. नाही अपवित्र शरीर आहे. तू कोपराय सांगतात ह्याच्यासारखं अपवित्र ह्या जगात काहीच नाही. बरं फक्त तू कोपराय सांगतात का? माऊलींनी सांगितलंय हा देह जिवंत मलमूत्राचा बाधा, चर्म घातले रे कृमी कीटकाचा साधा, रव दुर्गंधी अमंगळतीचा स्मरित्या हरिहरा शरण जाय स्मरित्या हरिहरा शरण जाय गोविंदा. काय सांगितलं? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले कृमी कीटकाचा.
रव 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 दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. म्हणून काय करा, स्मरे त्या शरण जाय गोविंदा. फार गोड सांगतात. बरं, माऊलींनी सांगितलं, तुकोबरांनी सांगितलं, नाथ बाबा तर भागवतात सांगतात. ऐका तर नाथ बाबांची ओवी. देहाईसे वखटे पृथ्वी माझी नाही कोठे. आता अर्धी ओवी नंतर सांगेल. नाथांचा शब्द जर पाहिले ना, नाथ अलीकडच्या काळात जरा आले. काही अभंग, बरेचसे अभंग आहेत नाथांचे, सहज सहज कळून जातात. नाथांचा शब्द आहे देहा ऐसे ओखटे. आता तुम्ही आम्ही सगळे मराठी बोलतो, मग कुणाला ओखटे या शब्दाचा अर्थ सांगता येईल? साधं सांगू, कळलं असं, समजलं असं. आपण म्हणतो ना, अरे काय वक्त्या तोंडाचा माणूस आहे. कळलं? अजून पण नाही कळलं. संत सांगतात देहा ऐसे ओखटे. ह्या देहासारखं वक्त या जगात काही. एवढा देह घाणे. देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी अख्ख्या जगात असलं कुठं नाही. एवढा देह खराब आहे. मग जे नाथ बाबा देहाविषयी वाईट वर्णन करतायत, जे माऊली महावैष्णव देहाविषयी काय सांगतात, हा देह नाशिवंत आहे, मला मूत्राचा बंध आहे. जे तुकोबराय सांगतात हा देह खराब आहे, ह्या देहासारखी दुर्गंधी दुसऱ्या शरीरात नाही, तेच तुकोबराय. पुढे जाऊन काय सांगतात माहितीये का? शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीरे साध्य होय गेले शरीरे झालेले परब्रह्म उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. हा देह मिळाला परब्रह्म साधण्यासाठी. हे कळत नसल देवी दिला देह भजना. आता बसलेल्या मंडळींनी एकदा अंतकरणाला हात लावा की जो देह परब्रह्म साधायचं म्हणजे काय? भगवंत आणि मी एकच आहोत. भगवंताशी मिलन होणं अर्थात परब्रह्म साधणं. विचार करा, भगवंताचं भजन करणं अर्थात परब्रह्म साधणं. मग मला सांगा, हा देह मिळाला भजनासाठी, त्या भगवंताचं परब्रह्म साधण्यासाठी, पण आपलं सगळं उलटच चाललंय. मिळाला देवासाठी भजनासाठी, पण माणसाचं काय? कोण काळच करतय, कोण लालच करतय. अहो 60च्या पुढं तर लय काय आता सांगाव. 50शी पार केली की मग काय सांगायला नको. नाताच्या हातात द्यायचं, नातीच्या हातात द्यायचं, लाव बाबा. मिळाला परब्रह्म साधण्यासाठी कोण केसच वाढवते, कोण नखच वाढवते. बसलेले सांगा, दे आतनं सजवायचा का बाहेरनं? आतनं. हा बाहेरचा देह किती वर्षाचा आहे? हे जे सौंदर्य आहे ते 10 वर्षांनी असेल याची गॅरंटी. पण आतनं सजवा, त्याला आवडतंय म्हणून आतनं सजवा. पण माणूस सजवतो बाहेरनं, मिळाला परब्रह्म साधण्यासाठी. पण सगळं उलट चाललंय, बोलतो सुद्धा उलट. बसलेले सांगा, डोक्यात टोपी का टोपीत डोकं? मला कन्फ्यूज करू नका. चप्पल मध्ये पाय का पायात चप्पल? त्यांची काय चूक आहे? अंगामध्ये शर्ट का शर्टामध्ये अंग? अजून पण कळत नसेल काय, हाणून घ्यावं का? फार बोलतो सुद्धा उलट. कसं? एक माणूस हरभरे खात बसलेला, तिथं दुसरा गेला, काय नाना हरभरे चावतात का? कळलं का नाही? नाना हरभऱ्याला चावत होत का हरभरा नानाला चावत होत? पण म्हणताना काय म्हणलो? हरभरे. म्हणजे बोलतो सुद्धा. संत सांगतात मिळाला परब्रह्म साधण्यासाठी. मनुष्य देह हा मिळाला परब्रह्म साधण्यासाठी. देखे मनुष्य जात सकळ पर स्वभावताच भजनशीळ जाहले असे केवळ माझ्याशी ठाई. ज्ञानेश्वरी सांगते. पण माणूस परब्रह्म साधत नाही. मग काय करतो?
तुकोबरांची परखडवाणी ऐका. काय सांगतात तुकोबराय? वाया वट्ट 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 हरी मीना वाया वट्ट वट्ट बोला. हरी मीना वाया वट्ट वट्ट हरी मीना वाया वट्ट वट्ट नामविन काय बाबुनीचा वट्ट आपला हा सगळा देह जातो मैबाप. संत सांगतात फार गोड देह मिळालाय. व्यर्थ बडबडी पायी हा देह वायाला घालू विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व्यर्थ बडबडी पायी वायाला घालवतो कसा? संतांनी सांगितलं भजन करायला, माणूस करतो पण भजनाची पद्धत चुकीची आहे. दोघी तिघी जणी बसल्या दुपारच्या, झालं ना भजन सुरू. भजनच असतं ना. तुम्ही लय हसू नका. सकाळची आंघोळ केली, चहा पाणी झालं, गावातल्या मंदिराकडे निघायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, मंदिराला प्रदक्षिणा घालायची आणि मंदिराच्या ज्या पायरीवर बरीच गोळा होत्या त्या पायरीवर येऊन टेकायचं आणि मग काय झालं ना सुरू भजन. भजनच असतं का? पण संत सांगतात वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग माऊलींनी सांगावं. म्हणून व्यर्थ बडबडी पायी सुंदर असा देह मिळालाय, हा देह वायाला घालू नका. अरे मग काय करा? तुकोबरांची वाणी आहे. संगत तू मासी भजारे विठ्ठला 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 सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला. हा जन्म वायाला जाऊ देऊ नका. सुंदर असा माणसाचा देह मिळालेला आहे म्हणून त्याचं भजन करा. पण आता काय झालंय सांगू? माणूस भजन करतो, परमार्थ करतो, सगळं खरंय, सगळं खरंय, पण त्या भजनामध्ये त्या परमार्थामध्ये भाव नाही मैबाप. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संत सांगतात भक्ती करताय, परमार्थ करताय तर परमार्थात भाव ठेवा. कारण म्हणतात ना भाव बिना बाजार में वस्तु मिले न मोल, तो भाव बिना हरि कैसे मिले जो है अनमोल. अनमोल जगत का नाम है राधा कृष्ण की जोड़ी. एक तरफ सावले से कान्हा, दूजी राधिका गौरी. भाव बिना बाजार में वस्तु मिले ना मोल. मला सांगा कांद्याला भाव आहे? अहो बोला बागायतदार आहेत. कांद्याला भाव आहे, उसाला भाव आहे, टोमॅटोला भाव आहे.
बरोबर. प्रत्येक गोष्टीला त्याचा भाव आहे आणि पैसे दिल्याशिवाय त्याचा भाव मोजल्याशिवाय ती वस्तू मिळत, ती वस्तू जर व्यवहारातली मिळू शकत नसेल तर भाव बिना हरी कैसे मिले. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही, ज्याचा भाव शुद्ध होतो ना भगवंत आपोआप जवळ. कारण म्हणतात ना, आता या प्रमाणाला साजेसं प्रमाण तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव आणि भावापाशी देव शीघ्र उभा. ते तो खूप बरं आहेत. म्हणून भक्ती करताय ना तर भाव ठेवा, कारण भावाशिवाय भक्ती होऊ शकत होणार का. अहो देवपूजा करायला लागलो तरी भाव आहे का हो त्याच्यात. देवाला बुचकाळायचं की वर ठेवायचा, बुचकाळायचं की वर ठेवायचा. तुझं तसं आणि माझं असं. अहो काय काय तर असे विठ्ठलाला पुजायला घेतात आणि हळदी कुंकू लावून ठेवतात. कळतच नाही काय चाललंय. ती भक्ती आहे आपली. संत सांगतात भक्ती करा, पण ती कशी साजेशी पाहिजे. त्यामध्ये भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, विश्वास पाहिजे. कारण संतांनी हे मागितलं कसं, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दयामाने. अभिमान नित्य नवा दयामाने. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. काय मागितलं संतांनी, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको. ते संत आहेत. भक्ती पाहिजे, भक्तीत प्रेम पाहिजे, विश्वास पाहिजे, भाव पाहिजे. कारण जर ह्या गोष्टी भक्तीत जर नसतील तर ती भक्ती कधीच फलद्रूप होऊ शकत. आणि जोपर्यंत तशी भक्ती होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळू शकत. म्हणून संत अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मोक्ती. भावे विन भक्ती, मुळे विन मोक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मोक्ती. भावे विन भक्ती, हो भक्ती विन मोक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मोक्ती. भावे विन भक्ती.
काय मागितलं संतांनी? भक्ती कशी असावी? भावे विन भक्ती, भक्ती विन आणि बळे विन शक्ती. संत सांगतात भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. जसं परमार्थ असो किंवा संसार, दोन्ही ठिकाणी भावाची गरज. रक्षाबंधनचा नाही बरं का, कोणता? परमार्थातला, भक्तीतला. जसं प्रपंचामध्ये पती पत्नीमध्ये जर भाव नसेल, प्रेम नसेल, विश्वास नसेल, नातं टिकल का? टिकलं तर टिकलं, नाहीतर प्रेम पाहिजे ना. तसं परमार्थामध्ये भगवंताप्रती, आई साहेबांप्रती भाव नसल, प्रेम नसल, विश्वास नसल, नातं टिकल? भगवंताचं ना आपलं देव जवळ येईल. मग काय पाहिजे? बोला, तुमच्याकडून ऐकायचं. काय पाहिजे? ऐकाय कमी येतं, बोला काय पाहिजे? भाव पाहिजे. पण माणसाचं काय झालंय माहितीये का? ते म्हणतात ना, मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देवा शान पावायचा नाही रे, देवा शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देवा शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. काय सांगितलं? मनी नाही भाव आणि देवा मला. देव आशान पावायचा, देव बाजारचा भाजीपाला. तुकडोजी महाराज सांगतायत, म्हणून जोपर्यंत परमार्थात भाव नाही तोपर्यंत देव जवळ येणार. फार सोपं आहे माय बाप. म्हणून परमार्थामध्ये भाव ठेवा, प्रेम ठेवा, विश्वास ठेवा. पण माणसाचं होतंय उलट. प्रपंच जेवढा आत्म बघा, अंतकरणापासून तेवढा माणूस परमार्थ आत्म करतो का बरं? नाही करत. पण ह्याच्यासाठी एक स्पेशल उदाहरण आहे, प्रपंचातला आणि परमार्थातला फरक. प्रपंचामध्ये मुलांना कितीही चांगल्या प्रकारे मोठं करा, कितीही त्यांना शिकवा, कितीही मोठ्या कॉलेजमध्ये टाका, त्यांच्यासाठी कितीही करा, भले शिक्षणासाठी जमीन विका, चांगलं लग्न करून द्या, मोठा बंगला बांधा, गाडी घ्या, सगळं करा, तरी सुद्धा पोरं पुढं म्हातारपणात सांभाळतील. गॅरंटी? गॅरंटी नाही. म्हणजे संसाराची सेवा केल्यानं फायदा होईल ह्याची गॅरंटी. पण परमार्थामध्ये भगवंताची, संतांची, आई साहेबांची सेवा केली तर फायदा हा झाल्याशिवाय राहणार. पण होतंय उलट. संसारातनं काय मन निघत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बसलेल्या मंडळीने फार गोड प्रश्न आहे. मला सांगा मायबाप, खरंच संसारामध्ये सुख आहे का? नाही. आजी तर म्हणतात नाही. मग आता कीर्तन संपल्या तुम्ही कुठे जाणार? विचार करण्यासारखी. आपण सर्व आम्ही पण म्हणतो संसारात सुख, पण नारळ पाकिट घेतल्या कुठे जायचंय? हा संसार आहे मायबा, ही माया आहे. पण एक सांगते, संसार कसा आहे माहितीये का? फलकट तो संसार येते सार भगवंत, येते सार भगवंत, येते सार भगवंत. फलकट तो संसार येते सार भगवंत,
काय आहे संसारात? संसारात काय आहे सांग का? आणि तो कसा आहे सांग का? एका ठिकाणी म्हणतात बघा, हिंदी ज्याला कळत असेल त्याला कळेल. मित्र बंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर परिवार सभी स्मशान तक. हा संसार. पण पुढं काय? इससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए, ये 2 दिन का मेला रहे. बायको आपली नाही, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे. भाग्य तारे नो हे धन पुत्रदारा, भाग्य तारे नो हे धन पुत्रदारा, भाग्य तारे नो हे धन पुत्रदारा, भाग्य तारे नो हे धन पुत्रदारा. कटवास बरा संताबाई, कटवास बरा सगळ्या गोष्टी इथं सगळं ठेवावं लागणार आहे. कारण हा संसार आहे. शेवट जाताना सुई सुद्धा बरोबर जात, कारण हा संसार आहे. पण परमार्थातलं नाम कितीही घ्या, सगळं माणसाच्या बरोबर. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा नाम घेता वाया आणि ऐसा कोणी. तुकोबरायांचं प्रमाण आहे. आणि त्याच्याच पुढं आहे, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा. ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं ते सगळे तरुण, आणि ज्यांनी घेतलं नाही ते इथंच लटकत. कारण हा संसार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट. सगळ्याला माझ्या सहित इथं सगळ्याला माहितीये संसारात सुख अजिबात, तरी सुद्धा मन काय निघत. अहो शेवट जायची वेळ आली, जायची तरी आपण काय म्हणतो, मा पप्याचं लग्न होईल का नाही. काळजी करू, पप्याचं लग्न 20शीत नाही झालं तर 25शीत, 25शीत नाही झालं तर 30शीत नाही झालं तर 35शीत नाही झालं तर. काही येड लावता का मला? मी नेहमी सांगते, संसार होत असतो पण परमार्थ करावा लागतो. आणि संसार करा कुणाला सांगावं लागत? पशु पक्षी किडा मुंगी सगळ्याला कळतं की परमार्थ संसार केला पाहिजे, माणसाला कळतं केला पाहिजे, पण परमार्थ करावा हे बऱ्याच जणांना सांगावं लागतं. कसं संसार होत असतो, कसं ऐका. आपली तायडी आपल्या पिंट्या लग्नाला आले आहेत, हे काय गाव सांगा येतं गाव? आपल्याला कळतं, आपण त्यांचं लग्न करून देतो. आणि आपण जरी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, ते कुठून ना कुठून करून. म्हणजे संसार हा होत असतो असतो पण परमार्थ हा मायबाप करावा लागतो. म्हणून संतांनी सांगितलं, फार गोड आहे, फार गोड आहे, परमार्थ गोड आहे. त्या परमार्थामध्ये भक्ती करायची. अरे आई साहेबांना शरण गेलोय ना, तर असं जा, असं जा, अरे असं भजन करा, असं भजन करा की आई साहेब आपल्याकडे सहज आल्या पाहिजेत. पण आताच भजनच वेगळं झाले. खरं सांगते, नारदाच्या गादीवर हा नाव ठेवायचा प्रश्न नाही, पण काल मला गायन ऐकायची खूप आवड आहे. एकदा असंच आता एवढ्या 2-3 दिवसामध्ये असंच आपण म्हणतो जागर वगैरे देवीचा, ते चालू असताना नुकतं तिथं जाऊन बसले
आणि तिथं बसल्यानंतर 1-2 गाणी झाली, मनाला भावली, फार आवडली. आणि 1-2 गाणं झाल्यानंतर एक जण उठलं आणि गाणं म्हणायला लागलं. ते गाणं काय होतं माहिती का? तर सांगावं का नाही हाच प्रश्न पडलाय. तर गाणं असं होतं, झुक 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 आगीन गाडी आणि दुरांच्या रेषा हवेत काडी, पळती झाडे पाहूया, आंबाच्या गावाला जाऊया. असं म्हणल्यावर आंबाबाई कधी यायची आपल्यासाठी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गाणी आहेत ना, पण अशी मनाला भावली पाहिजेत. अरे गाणं ऐकलं तरी त्यांच्यापाशी जाऊ वाटलं पाहिजे. ते म्हणतात नाही, अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, 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 धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, ये ग, धरीला सराग, 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 धरीला सराग. सत्वाची खरी अंबाबाई, मी ग आलो तुझ्या पाशी पायी पायी, आलो तुझ्या पाशी पायी पायी, आलो तुझ्या पाशी पायी पायी. तू सत्वाची खरी अंबाबाई, आलो तुझ्या पाशी मी ग पायी, आलो तुझ्या पाशी ग मी ग पायी, आलो तुझ्या पाशी ग मी पायी. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, ये ग, धरीला सराग, 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 धरीला सराग. आताशी जागे झाले का काय? हे बघा असलं लागतंय, त्याशिवाय आम्हाला काय कीर्तन पटत. गोड आहे अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग. एक विनंती आहे, एक अंबिकाला, एक दुर्गा मातेला विनंती आहे, रुसू नको ग, तुझं लेकरू आहे, तुझ्या जवळ घे. फार गोड गोड गाणे. संत सांगतात भजन पण असं असावं, भजन पण असं असावं की ज्यामध्ये मन रंगून जावं, असं असावं भजन. आपण पण भजन करतो ना, आपण पण भजन करतो. कसं माहितीये का? राग येऊन देऊ नका बरं का. मथार काठी घेऊन घराच्या बाहेर वसरीला बसतय, मधीच काठीनं कोंबड्या होऊ शकते. म्हातारे पप्पे शाळेत गेला का? खालच्या वावरातली मका खुरापली का? मधल्या वावरातल्या उसाला पाणी दिलं का? त्या डावळ्यांच्या पाहुण्याला बरं आहे का? त्या अमक्या तुमकीच्या पुरीला पाहुणं बघा यायचं होतं ना. काय झालं कुणास ठाऊक, मोडाईत टपलेली असते. बरं ऐक, त्या वासराला थोडं पाणी पाज, ती करडू सावलीत बांध आणि त्या पिलाच्या कोंबडी उद्या ठेव. कावळ्याला लय उताडा आलाय, एक पण पिलू ठेवा ना, आणि मला वायस तांभर पाणी आण. राम कृष्ण हरी, भजन भजन एवढं सगळं म्हणायचं आणि शेवट काय म्हणायचं? आता असा परमार्थ केल्यावर किती जन्मात देव भेटेलो. भजन ते ओंगळवाने, भजन ते ओंगळवाने, बोला भजन ते ओंगळवाने, भजन ते ओंगळवाने. नरकदाने चुकेना, नरकदाने चुकेना, नरकदाने चुकेना, नरकदाने चुकेना. भजन ते ओंगळवाने.
संसारात जशी प्रत्येक गोष्टीला रीत आहे तशी परमार्थात पण प्रत्येक गोष्टीला रीत आहे. भजन केलं पाहिजे पण त्या अंतकरणापासून. उगाच भजन केलं तर देव भेटणार. आता असं भजन केल्यावर कधी देव भेटायचा? भजन पाहिजे अंतकरणापासून. म्हणजे तुकोबांनी केलं, ज्ञानोबांनी केलं, सगळ्या संतांनी केलं. कसं? आतून, भावातून, प्रेमातून, विश्वासातून. आणि मग ते भजन कामी आलं. तेव्हा त्यांचा संसार देवानं केला. आपलं असलं म्हणल्यावर देव घालवाय बसलाय. असलं तर आपलं भजन आहे माय बाप. म्हणून संत सांगतात परमार्थ करताय ना जाणून करा. कसा? कसा? जाणून मानून. तो करतो म्हणून मी करतो चुकीचं. आतून असावा परमार्थ. म्हणून त्या परमार्थामध्ये जर भाव असेल, भक्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील ना, तो भगवान परमात्मा त्या आई साहेब आपल्यासाठी येतील मायबाप. पण जर परमार्थ तसा नसेल ना तर कैसी नि दैवत प्रसन्न. माऊली दुसऱ्या चरणात सांगतात उगार आहे निवांत शिन शिवाया. व्यर्थ शिनू नका. फक्त एक काम करा. जेवढ्या 8 तासानं प्रपंच आहे, जेवढ्या 8 तासानं तुमचा संसार आहे ना, तेवढ्या 8 तासानं फक्त एकदाच त्याचं नाम घेऊन बघा. मग काय होईल? अभंगाचं 3रं चरण. सायासे करीती प्रपंच दिननेशी. सायासे करीती प्रपंच दिननेशी. सायासे करते प्रपंच दिननेशी. सायासे करीती प्रपंच दिननेशी. सायासे प्रपंच संत सांगतात सायासी करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी. म्हणून त्या हरीचं भजन करा. म्हणून मुखानं टाळी आणि हातानं नाम. बरोबर ना? कीर्तनातच बसलाय ना. हातानं मला ऐकाय कमी येतं. हातानं मला माहितीये मागच्या अंधारात का बसले. महाराजाचं किती डोळं लावून बघितलं तरी दिसलंच नाही पाहिजे. हातानं महिला मंडळ बोला. 50% आरक्षण आपल्यालाच आहे आणि हे दिवस आता आपलेच आहेत. हातानं. पुरुष मंडळ मुखानं. मग बोला ना. विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये. मग आपण कुठं चुकतोय? ही दुनिया कुठं चालली आहे? खरा नैवेद्य लागतो तो आपल्याला. आई साहेब फक्त नावाला. विचार करा, ती पण एक जगत जननी आहे, ती पण एक माऊली आहे.
आज त्या माऊलीसाठी जर एखाद्या पशुचा आपण जीव घेत असू, ती पण तिचीच लेकरं आहेत, मग तिला आनंद होईल का दुःख होईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सहज सहज त्या पशुच्या मानेवर सुरी फिरवून जातो, पण विचार करा, त्याच्या जागी जर आपल्याला ठेवलं तर आपली अवस्था काय असेल? आज त्याची जी अवस्था आहे त्याच्या जागेवर एकदा तरी आपल्याला ठेवून बघा. म्हणून कोणतंही शास्त्र, कोणतंही पुराण असं सांगत नाही की आई साहेबांची भक्ती अशा प्रकारे करा, अजिबात नाही. आई साहेबांना वटी, नारळ, साडी, चोडी सगळं टायमिंग टू टायमिंग असावं, ही झाली भक्ती. आई साहेबांचं नाम घ्यावं, ही झाली भक्ती. आई साहेबांचा जागर करावा, ही झाली भक्ती. पण त्या भक्तीच्या नावाखाली अंधश्रद्धेचं पालन करणं हे फार चुकीचं आहे मायबाप. कारण आई साहेब असो, पांडुरंग परमात्मा असो, कृष्ण असो, राम असो, ह्या सगळ्यांना आपल्याकडून एक पाहिजे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त आपला भाव पाहिजे, त्याच्या प्रती आपलं प्रेम पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपला भारत देश, आपली महाराष्ट्र भूमी फार पुण्यवान आहे. आज अनेक संत आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. नवे नवे आई साहेबांची तशी शास्त्र सांगतं 108 शक्तिपीठ, पण त्यातली 3.5 शक्तिपीठ ही आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि प्रत्येकाची काही ना काहीतरी कहाणी आहे, प्रत्येकाचं कुलदैवत आहे ते. पण खऱ्या अर्थानं कहाणी काय याच्यापर्यंत आपण कधी जात नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळेस धर्माचा नाश होतो, ज्यावेळेस धर्मावर संकट येतं, त्यावेळेस अधर्माचा नाश करण्यासाठी आई साहेबांना यावं लागतं. पहिल्या शक्तिपीठ आहे तुळजापूरची भवानी माता. कुणी विचार केला का का आली, कधी आली, कशी आली? फक्त जायचं, दर्शन घ्यायचं, माघारी यायचं. आई साहेब का आल्या? कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती. कर्दम ऋषी लेकरू जन्माला आल्या, काही दिवसांनी कर्दम ऋषी वारले. मृत्यू पावल्यानंतर अनुभूतीनं विचार केला आता सती जायचं. एका महात्म्यानं सांगितलं, लेकरू लहान आहे, सती जाऊ नको, त्या लेकराला तुझी गरज आहे. त्या ठिकाणी ती अनुभूती तशीच राहिली. काही दिवसांनी ती मेरू पर्वताच्या जवळ मंदाकिनी नदीच्या काठी त्या ठिकाणी तपश्चर्याला बसली असताना त्या ठिकाणी कुक्कर नावाचा एक अत्यंत भयानक राक्षस आला. त्या राक्षसानं त्या स्त्रीला पाहिलं, अनुभूतीला पाहिलं, त्याची वासना फिरली मायबाप. घाण वासनेनं त्यानं तिला स्पर्श केला. जसा स्पर्श झाला तशी ती त्या तपश्चर्यातून जागी झाली आणि लक्षात आलं, अरे समोर चेहरा पाहिला तरी लक्षात आलं समोरच्याची नजर कशी आहे. एक नेहमी सांगते, महिलांकडे एक ताकद आहे बरं. समोरच्यानं प्रेमाच्या नजरेनं पाहिलं ना तरी डोळ्यात बघून कळतं समोरच्याच्या मनात काय आहे. पण समोरच्यानं वासनेच्या नजरेनं जरी पाहिलं ना तरी स्त्री सांगू शकते हा माणूस कसा आहे. ही ताकद आई जगदंबेनं स्त्रीला दिलेली आहे. त्या ठिकाणी तिला कळालं, ती पळत सुटली, ह्याच्यापासून माझा बचाव केला पाहिजे. आणि आई साहेबांना विनवू लागली मायबाप. पण आई साहेब पण त्या काळी लगेच धावून गेल्या आणि त्या कुक्कर नावाच्या राक्षसाचा वध केला. आई साहेब त्वरित आल्या म्हणून त्या ठिकाणी अनुभूतीनं तिला त्या आई साहेबांना नाव पाडलं त्वरिता. त्या त्वरिताची पुढे जाऊन झाल्या तुळजा, आणि त्या तुळजाचं पुढे जाऊन झाल्या तुळजा भवानी माता. ती कुठली? तुळजापूरची तुळजाई भवानी माता. ते झालं एक शक्तिपीठ. दुसरं शक्तिपीठ कोल्हापूरची महालक्ष्मी. काय कारण आहे? कोल्हासूर ब्रह्मदेवाचा मानसपुत्र उन्मात करू लागला आणि त्याचा पुत्र करवीर. शिवशंकरानं उन्मात केला म्हणून करवीराचा वध केला. कोल्हासूर तापला, चिडला आणि काय करायचं म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या त्या कोल्हासूरनं अजून लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग लोकांनी आई जगदंबेचा धावा केला. दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता 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 कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड बाई आता कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड बाई आता दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई
पाहिजेत. इथं या ठिकाणी धर्माचा विनाश चालू आहे. तुम्ही आल्या पाहिजेत. लोकांनी समाजानं बोलवलं, विनंती केली आणि त्या ठिकाणी आई साहेबांनी अवतार धारण केला आणि त्या ठिकाणी कोल्हापूरची महालक्ष्मी बनवून त्या ठिकाणी त्या कोल्हासुराचा वध केला. पण वध करत असताना त्याने एक वरदान मागितलं, शेवटची इच्छा, की आई साहेब माझा वध करताय खरं, पण हे जे स्थान आहे ना ते सगळं स्थान माझ्या नावानं आणि माझ्या मुलाच्या नावानं प्रसिद्ध झालं पाहिजे. म्हणून बोलताना बोलतात करवीर निवासनी कोल्हापूरची ही झाली कथा. आणि तिसरं शक्तीपीठ माहूरगडची रेणुका माता. जर कुणी शास्त्र श्रीमद भागवत वाचलं असेल तर त्याच्या लक्षात येईल, देवी भागवतामध्ये सुद्धा याची कथा आलेली आहे. असं सांगितलं जातं, जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता, इक्ष्वाकू वंशातील राजा रेणू यांना कन्या मिळावी म्हणून भागीरथी नदीच्या तीरी यज्ञ केला. ते यज्ञातनं रेणुका माता प्रकट झाली आणि ज्या वेळेस ती रेणुका माता वयात आली तिचं लग्न करण्यात आलं. कुणाशी? जमदग्नी ऋषींशी, की जे जमदग्नी साक्षात शंकराचा अवतार. मग आता लग्नाला कोण कोण असणार विचार करा. आपल्यासारखे काय आमदार आणि खासदार आहेत का तवा? सगळे देवादी देव लग्नाला. लग्न झालं, आपल्याकडे काय करतात, पोरीचं लग्न झालं, सासरी जाताना हे अंधन ते अंधन, मामानी हे दिलं, काकानी हे दिलं, आत्यानी हे दिलं, मावशीनी हे दिलं, असं सगळ्यांची अंधन. बरोबर? तसं इंद्रानं अंधन दिलं. कुणाला? रेणुका मातेला. आणि ते अंधन काय आपल्यासाठी कपाटन फ्रीज वॉशिंग मशीन तसलं नव्हतं. काय होतं माहितीये का? कामधेनू नावाची गाई. ती कामधेनू गाई अशी होती जसं स्वर्गातला कल्पवृक्ष, जे मागेल ते मिळतं, तशी ती कामधेनू होती. सगळ्या इच्छा पूर्ण करणारी, जे पाहिजे ते देणारी. त्यांचं लग्न झालं, सगळं काही झालं, संसार थाटला, 5 मुलं झाली. 5 मुलांपैकी शेवटचा मुलगा म्हणजे परशुराम. कोण? परशुराम. परशुराम कोण? भगवंताचा 6वा अवतार. कच्छवच्छ वराह नरसिंह वामन परशुराम. आणि मग नंतर रामकृष्ण, बुद्ध, कलंकी, हे नंतर. परशुराम साक्षात भगवंत पोटी जन्माला आले. पण त्याच राज्यामध्ये राहणारा राजा, की ज्याचं नाव होतं सहस्त्रार्जुन. त्या सहस्त्रार्जुननी काय केलं, एक दिवस अचानक फिरत असताना त्याला ह्या गायीविषयी कळालं. वासना निर्माण झाली, लालच आलं. तो गायी नेण्यासाठी आला. जमदग्नींनी सरळ नकार दिला. हा गेला, पण डोक्यात बसलं, गाय नेल्याशिवाय राहायचं. परशुराम घरात नसताना, पर्णकुटीत नसताना ते त्या ठिकाणी गेले. ऋषींनी त्यासाठी नकार दिला. ऋषींना त्या जागेवर मारून टाकलं. जमदग्नी ऋषींचा मृत्यू सहस्त्रार्जुनाकडून झाला. आणि त्या ठिकाणी जी माता होती रेणुका माता, तिला जखमी केलं. निघून गेला. परशुराम आले, अरे रावलं नाही, क्षत्रियांचा विनाश करील अशी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. पण त्याच्या आधी संस्कार करायचा होता, अंतिम संस्कार वडिलांचा. मग काय केलं, विचार केला, वडिलांचा अंतिम संस्कार करायचा तर त्यासाठी कोरी जागा पाहिजे. पारड घेतलं, एका पारड्यामध्ये वडिलांचं शव ठेवलं, मृतदेह ठेवला, आणि दुसऱ्या पारड्यात त्या आईला बसवलं आणि ते पारडी घेऊन फिरू लागले. सगळे जेवढी तीर्थ होती सगळी केली, पण कोरी जागा कुठे भेटली नाही. शेवटी माहूरगडावर आले. माहूरगडावर भगवान दत्तात्रयांचं वास्तव्य आहे. त्या माहूरगडावर आले, दत्तात्रयांना प्रणाम केला आणि सगळा विधी विचारून घेतला. अंतिम विधी सगळं काही उरकलं. मंत्र बोलायला होतं कोण? स्वतः भगवान दत्तात्रय. सगळं काही झालं आणि माता आता सांगते, आता मला सती जावं लागेल. वाईट वाटलं, अंतकरण. आई आहे हो, आईची जागा ह्या जगात कुणी घेऊ शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे. आईनं सांगितलं सती जावं लागेल. आता दुखावले, आई सती गेली. पण आई सती गेल्यानंतर आकाशवाणी झाली की परशुराम, तुझ्या पाठीमागं मी येणार, फक्त मागं बघायचं. तुझी आई अजूनही आहे आणि तुझ्यासाठी राहणार, फक्त मागं बघायचं. परशुराम त्या ठिकाणाहून निघाले, पण आई विषयी आतुरता होती. कधी बघल असं झालं, राहवलंच नाही. क्षणात मागं वळून पाहिलं. जसं मागं वळून पाहिलं तशी ती देवी त्या भूगर्भातून प्रगट होत होती. पण प्रगट होत असतानाच यांनी मागं बघितलं म्हणून अर्धीच फक्त मुखच प्रगट झालं. त्यामुळं जर कधी माहूरगडला गेला तर देवी दिसते, पण कशी? इथून वर. ती माहूरगडची रेणुका माता. आणि चौथं जर अर्ध शक्तीपीठ जर 3.5
असणार शक्तीपीठ अर्ध बघायला गेला तर सप्तशृंगी गडावरील आदी शक्ती भगवती माता. काय कहाणी आहे? एकच कहाणी आहे. त्या ठिकाणी असंही महत्व आहे, महिषासुराचा वध केला आणि त्या ठिकाणी ती स्थापना झाली ती सप्तशृंगी माता. आणि अजून एक त्याचं असं महत्व आहे, ज्या वेळेस हनुमंतानं द्रोणागिरी उचलल्यानंतर शक्ती लागली होती त्या लक्ष्मणाला. द्रोणागिरी चालवला, पण द्रोणागिरी नेत असताना त्या द्रोणागिरीचे काही तुकडे की जे 7 तुकडे होते ते 7 तुकडे त्या सप्तशृंगीच्या गडावर त्या ठिकाणी पडले. त्या ठिकाणी ते पडले तेव्हापासून त्याची ख्याती आहे आणि ती सप्तशृंगी माता आजही त्या ठिकाणी आहे. अशी ही आपल्या महाराष्ट्रातली 3.5 शक्तीपीठ. फक्त कसं आहे, आपण जातो दर्शन घेतो, फक्त त्याविषयी कधी इतिहास पाहत नाही. नेहमी सांगते, देव येतो, आई साहेब येतात ते फक्त धर्माचं रक्षण करण्यासाठी. ज्यावेळेस जीवनात काही संकट येईल ना, आई साहेबांना अंतकरणापासून हाक मारा. या नारदाच्या गादीला साक्षी धरून सांगते, जर अंतकरणापासून हाक मारली ना, या आई साहेब आल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्यासाठी भजन झालं पाहिजे ना, झालं पाहिजे की नाही. म्हणून सर्वांनी हातानं टाळी आई साहेबांचं मुखानं नाव. आई उदे ग अंबाबाई, 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 आई उदे ग अंबाबाई. माझ्या कोल्हापूरची आई, माझ्या तुळजापूरची आई, माझ्या कोल्हापूरची आई, माझ्या तुळजापूरची आई, माझ्या कोल्हापूरची आई, माझ्या तुळजापूरची आई. झाला वागोंदळ वसुदेव हरी नाम संबळ, पाच घाला देऊ तुमच्या गोंधळाला येऊ. आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई. आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर महिषासुर मर्दनाला महिषासुर महिषासुर मर्दनाला बोले. तापाची तापाची करावया झाड, तापाची तापाची करावया झाड. भक्ताला की तू पावसी निर्वाणी. आई रजा सदानंदीचा बोल भवानी माते की, दुर्गा माते की. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. टाळ्या वाजवू वाटल्या तर वाजवा. असो, पण खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, 5 मिनिट तरी भजन केलं तरी अंतकरण सुखवतं. मायबाप 2 तास कीर्तनाला येऊन बसा आणि आयुष्यात हजारो संकट असू द्या, पण 2 तास कीर्तनाला बसला ना, 2 तास घरातली संकट आठवत. कारण हा धर्म मंडप आहे, हे भगवंताचं कार्य आहे. पण इथून थोडंसं बाजूला व्हावा, घरची कटकट मागं लागली म्हणून. कारण हा संसार आहे. म्हणून संत सांगतात, संसारातली माया सोडा. संसारातली माया जरी सोडली तरी आपला संसार थाटणारा तो आहे, आपल्या संसार थाटणारी ती आई साहेब आहे. म्हणून त्यांना शरण जा, त्यांचं भजन करा. अभंगाचं शेवटचं शरण. ज्ञान ज्ञानदेवा